गावच्या घरी पोचायला संध्याकाळी कितीही उशीर होऊ दे, मी मात्र घरी पोचल्यानंतर लगेच गोठ्याकडे पळते. आपली ही गाय, म्हैस आणि छोटासा शंभू तिघांना एकमेकांची खूप सवय झाली आहे. आता तर म्हैस सुद्धा या घोऱ्याला म्हणजेच शंभूला तिच्या बाळासारखा जीव लावते. अरे टॉमला कसं काय मी विसरू शकते. तसा टॉम मात्र भयानक आहे, पण प्रेमळ सुद्धा तितकाच आहे. संध्याकाळी फार्म हाऊस वरती वातावरण एक नंबर असतं. खूप शांतता आणि खरं सांगायचं झालं तर डोक्यामध्ये सुद्धा कोणताच विचार येत नाही, इतकं पीसफुल वातावरण. रात्री गार्डनमध्ये फिरत होते तर मला मोठ्या गोठ्यातल्या गाईचा आवाज आल्यासारखा भास झाला. मग मी पप्पांना घेऊन चेक करायला गेले, पण असं काहीच नव्हतं. रात्री उशिरा झोपून सकाळी मात्र लवकर उठलोत आणि उठल्यानंतर बघते तर काय माझी मावशी आलेली होती तिच्या चंगूमंगू सोबत. त्यांच्यासोबत बोलता बोलता अचानक लक्ष या नारळाच्या झाडाकडे गेला आणि किती सारे नारळ लागले त्याला बघा. पण भीती मात्र एवढी असते की इथे खाली बाकावरती बसल्यानंतर आमच्या डोक्यात काही नारळ येऊ नये. गावी सुद्धा बऱ्यापैकी पुण्यातल्या सगळ्या सोयी केलेल्या आहेत, त्याच्यामुळे खूपही खेडेगावात राहिल्याचा फील बिलकुल नाहीये. आजचा दिवस तसा खूपच निवांत. फ्रीज मध्ये बघते तर काय आजींनी माझ्यासाठी खवा बनवून ठेवलेला आणि आता पुढे काय करते याचं हे नेक्स्ट व्लॉग मध्ये बघा.